ज्या शेतकऱ्यांना वेळेवर गव्हाची पेरणी करणं शक्य झालं नाही, असे शेतकरी उशिरा म्हणजे 16 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर या काळात गव्हाची पेरणी करू शकतात। पण उशिरा पेरणी करूनही गव्हाचं चांगलं उत्पादन मिळवायचं असेल तर उशिरा पेरणीसाठी शिफारस करण्यात आलेल्या गहू जातींची निवड करणं गरजेचं आहे। उशिरा पेरणीसाठी शिफारस असलेल्या गव्हाच्या कोणत्या जाती आहेत याविषयीचीच माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत। नमस्कार, मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय ॲग्रोवन। आता पाहूयात उशिरा पेरणीमुळे काय होते ते। तर बागायती गहू पिकाची उशिरा पेरणीची शिफारस ही 16 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर या काळासाठी आहे। पण काही भागात 15 डिसेंबर नंतरही गहू पेरणी केली जाते। वास्तविक 15 नोव्हेंबर नंतर उशिरा पेरणी केल्यास पुढील प्रत्येक पंधरवड्यात हेक्टरी 2.5 क्विंटल किंवा एकरी 1 क्विंटल पर्यंत उत्पादनात घट येते। त्यामुळे शिफारस केलेल्या वेळेनुसारच गव्हाची पेरणी करावी। गहू पिकाचे एकूण उत्पादन हे पिकाला मिळणाऱ्या थंडीच्या कालावधीवर बहुतांश वेळा अवलंबून असतं। गहू पिकाच्या वाढीसाठी 17 ते 21 अंश सेल्सिअस तापमानाची गरज असते। तसेच दाणे भरण्याच्या वेळेस 25 अंश सेल्सिअस इतके तापमान असल्यास दाण्यांची वाढ चांगली होऊन दाण्यांचं वजनही वाढतं। आता पाहूयात बागायती गहू लागवडीचं नियोजन कसं करायचं ते। बागायती गव्हाच्या उशिरा पेरणीसाठी कमी कालावधीच्या जातींची निवड करणं गरजेचं आहे। यामध्ये फुले समाधान म्हणजेच NIAW 1994, निफाड 34, NIAW 34 किंवा AKAW 4627 या सरबत्ती जातींची लागवड करावी। पेरणीसाठी प्रति हेक्टरी 125 ते 150 किलो बियाणे लागते। पेरणी 16 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर या काळात पूर्ण करावी। पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्याला 3 ग्रॅम थायरम या बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी। त्यानंतर 25 ग्रॅम ॲझोटोबॅक्टर आणि 25 ग्रॅम PSB या जीवाणू संवर्धकांची प्रति किलो बियाणे याप्रमाणे प्रक्रिया करावी। पेरणी उथळ म्हणजेच 5 ते 6 सेंटीमीटर खोलीवर करावी, त्यामुळे उगवण चांगली होते। पेरणी उभी आडवी अशी दोन्ही बाजूंनी न करता ती एकेरी पद्धतीनं करावं, त्यामुळे आंतरमशागत करणं सोयीचं होतं। बियाणे मातीआड होऊन व्यवस्थित झाकले जाण्यासाठी कुळवा उलटा करून चालवावा। जमिनीचा उतार लक्षात घेऊन 2.5 ते 4 मीटर रुंदीचे व 7 ते 25 मीटर लांब आकाराचे सारे पाडावेत। पेरणीनंतर 3 आठवड्यांनी पहिली खुरपणी करावी। रासायनिक खतांच्या पहिल्या हप्त्यासह 2 जाड्याच्या पाभरीनं एकेरी पद्धतीनं 18 सेंटीमीटर अंतरावर पेरणी करावी। पेरणी करतेवेळी नत्राची अर्धी मात्रा तर संपूर्ण स्फुरद व पालाश म्हणजेच 98 किलो युरिया, 375 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 67 किलो म्युरेट ऑफ पोटॅशची प्रति हेक्टरी मात्रा द्यावी। उर्वरित नत्राचा हप्ता म्हणजेच 98 किलो युरिया पहिली खुरपणी झाल्यानंतर 3 आठवड्यांनी पहिल्या पाण्याच्या वेळी द्यावा। अशा प्रकारे जर बागायती गव्हाची पेरणी केली तर उशिरा लागवड करूनही गव्हाचे चांगले उत्पादन मिळू शकतं। ही माहिती तुम्हाला कशी वाटली, याशिवाय तुम्हाला कोणत्या पिकाविषयी माहिती घ्यायला आवडेल हे कमेंट करून नक्की सांगा। आणि ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा।